कोणी ऐकलाय का? घाबरू नका, आम्ही तुमचे मित्रच आहे. घाबरू नका. कोणी ऐकलाय काही पण? हात दुखते, पाय दुखते, काही पण कोणी ऐकलं असं आहे? एक मुलगा म्हणत होता की पाय दुखते म्हणून. कोण सांग ना, सांग. अच्छा ठीक आहे, आता तुम्हाला माहिती नाही म्हणून आम्ही इथे आलो तुम्हाला सांगायसाठी. तर स्वाईन फ्लू, तर स्वाईन म्हणजे मराठीमध्ये स्वाईन म्हणजे होते डुक्कर आहेत ना. तर हा जो रोग आहे हा डुक्कर पासून आला. म्हणजे डुकरामध्ये हा रोग होता, डुकरापासून हा माणसामध्ये आला आणि माणसापासून हा माणसामध्ये गेला. त्याच्याबद्दल आता पाहूया आपण. स्वाईन फ्लू, आणि हा जो स्वाईन फ्लू जो म्हणजे त्याचा कोणताही रोग असला तर त्याच्यामध्ये किटाणू असतात ना, तर त्या किटाणूचा, त्याला व्हायरस म्हणतात, त्या किटाणूचं जे नाव आहे ते आहे H1N1. आणि हा जो स्वाईन फ्लू म्हणजे हा आज आपल्याला आता याच्याबद्दल माहिती पडलं, पण हा 2009 पासूनच हा होत आला. पण कसं आपल्याला कोणी सांग किंवा आपल्याला झाला नाही किंवा आपल्या फॅमिलीमध्ये झालं नाही तर म्हणून आपल्याला माहित नाही पडत. पण आता एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला आपल्या मुंबई सारख्या शहरामध्ये, तर म्हणून आपल्याला आता माहित पडलं. पण तसा 2009 पासूनच आलाय आपल्या इंडियामध्ये. आणि आता स्वाईन फ्लू बद्दल एक छोटीशी सांगणं म्हणजे आता स्वाईन फ्लू होता कसा. तुम्हाला मी काय म्हटलं की डुक्कर पासून हा माणसाकडे येतो, पण हा माणसाकडे आल्यावर माणसापासून माणसाकडे कसं जातो, तर त्यासाठी आता कोणाला स्वाईन फ्लू असेल तिथे आपल्या क्लासमध्ये, तर त्यांनी सपोज स्नीजिंग म्हणजे शिंकला तर शिंकताना आपल्या मनात ते तुषार म्हणजे तुषार असतात ते बाहेर पडतात, बरोबर आहे. तर ते तुषार बाहेर पडतात, त्यातले ते जर्म्स आहेत ते पूर्ण हवेमध्ये फैलून जातात. मग आपण श्वास घेतो त्याने ते अंदर जातं बॉडीमध्ये आणि त्याच्या थ्रू आपल्याला तो ठेवू शकतो. किंवा आता एक साधं एक्झाम्पल म्हणजे कोणाला खोकला झाला क्लासमध्ये, त्यासोबत जो पण संपर्कात आहे त्याला पण होतो ना, थोडासा ताप असला तर मग आपल्याला घरचे म्हणतात की खोकला त्याच्यापासून दूर राहायचं किंवा ताप असला त्याच्यापासून दूर राहायचं. त्याचं कारण हेच की तसा स्वाईन फ्लू आहे. आणि एक तुम्हाला मी समोर सांगतो की स्वाईन फ्लू आणि एक जो साधा फ्लू म्हणजे काय, कफ, ताप, सर्दी पडसा असं जे काही असते त्याच्यामध्ये डिफरन्स काय, म्हणजे एक प्रश्न येतोच ना मनात की बा स्वाईन फ्लू आणि आपल्या साधा फ्लू मध्ये फरक काय, त्याच्याबद्दल मला तुम्हाला सांगू. तर हा स्वाईन फ्लू कसा म्हणजे पसरतो, त्याचे कफ म्हणजे आपण जेव्हा खोकलतो त्यामुळे जे तुषार आहे त्याच्यावर असेल, किंवा आता मी सपोज इथे खोकललो तर माझ्या डोक्यात ते काही तुषार आहेत त्याच्यावर पडतात, बरोबर आहे. मग सपोज काय झालं, मी इथून गेलो आणि एखादा मुलगा आला आणि असंच काहीतरी आपलं माहित थोडी असते कुठं काय खोकललं, आणि तसं सपोज हात लावला, मग हात लावला आणि मग तो वापस जाऊन बसला, मग त्याचं काहीतरी थोड्या वेळ डोका असं डोळे खाजवले त्यांनी असं असं केला किंवा काही खाताना त्यांनी हात नाही धुतले, तर त्यामुळे काय होतं ते जे किटाणू आहेत ते आपल्या अंदर गेलात ना, तर अशा प्रकारे तो फैलत जातो. आणि आता बघा हे दाखवलं तो मुलगा आक्षू करते कसं पडते, आणि ते जे जर्म्स असतात ना ते आपल्या डोळ्यात दिसत नाही कारण की ते खूप छोटे एकदम खूप स्मॉल साईज मध्ये असतात. म्हणून त्याला जर आपण मायक्रोस्कोप इन्स्ट्रुमेंट असते त्यामुळे आपण जर्म्स पाहतो, त्यांनी जर पाहिलं तर असे हात दिसत नाही त्या हाताला तसा असतात आपल्याला दिसत नाही. जर आपल्याला दिसलं असतं तर आपण पहिलेच हात धुवून टाकलं असतं, म्हणजे दिसत नाही म्हणून तो असा फैलत येतो. स्वाईन फ्लू लक्षणं कोणती, आता पहा ही खोकली मी खोकललो, बरोबर आहे, पण आता कसं ओळखायचं की हिला स्वाईन फ्लू आहे किंवा कोणाला नाहीये, तर त्यासाठी आपल्याला लक्षणं माहित असली पाहिजे ना. लक्षणं त्याला इंग्लिशमध्ये सिम्पटम्स म्हणतात. तर लक्षणे कोणती, तर साधी जे म्हणजे एक फ्लूची आणि एक साधा स्वाईन फ्लूची जे लक्षणं जवळपास सारखी असतात, पण ते कशा प्रकारे म्हणजे कुठे वेगळं असतं ते आपण इथं पाहूया. म्हणजे आपल्याला थंडी वाजणं किंवा ताप असणे, ताप हा 100 डिग्रीपेक्षा जास्त जर ताप असेल तर, नंतर जास्त सर्दी, खोकला, नाक वाहणे, हे त्याचे जर असं जर आपल्याला असं वाटलं तर स्वाईन फ्लू म्हणजे होणार म्हणजे लक्षण आहे त्याची. समज घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ इत्यादी असे लक्षण असतात. आणि काही काही असे जे पेशंट आहेत त्याच्यामध्ये लक्षात आलं की त्यांना वॉमिटिंग सुद्धा होते. ओके. आणि कधी कधी असं पण लक्षात येते की त्यांना लूज मोशन पण होते. आता एक कोणाला असा ताप आला, त्या बाईला ताप आला तर आपण चेक करून असं ताप आला हे एक सिम्पटम झालं. नंतर कोणाचं डोकं दुखत आहे ते दिसत आहे का, नाही दिसत, तिकीट ट्रान्सफर होत नाही. नंतर घसादुखी, नंतर आपण कफ वगैरे असतात ना, शिंक स्नीजिंग मध्ये कसं काय असेल, किंवा एकदम हे पण एक लक्षण आहे की आपला छाती दुखणे किंवा एकदम घबरावट होणे, ते पण असं होऊ शकते. त्यानंतर आता तुम्हाला म्हटलं ना की एक साधं फ्लू आणि साधी सर्दी आणि स्वाईन फ्लू याच्यामध्ये कसा फरक जाणवायचा, म्हणजे कसा फरक आपल्याला माहित पडेल. तर याचं कसं की आपल्याला आता सर्दी झाली, मला आपल्या कोणाला पण जायचं 1-2 दिवस राहते, मग कसं तो वापस नॉर्मल मध्ये येऊन जातो, बरोबर आहे. किंवा ताप असेल तर 2-3 दिवस राहते, मग आपण वापस नॉर्मल मध्ये येतो. पण स्वाईन फ्लू मध्ये होते काय नेमकं, ते म्हणजे आपल्याला सर्दी झाली, ताप झाला किंवा डोकं दुखणं किंवा
जे पण ते तुम्हाला मी सांगितलं याच्याकडे लक्ष द्या. ते सतत कंटिन्यू एखादा आठवडा किंवा 1 ते 2 आठवडे म्हणजे 1 ते 7 दिवस पर्यंत ते कंटिन्यू दिसत राहतात. आणि असं जर दिसत राहिलं म्हणजे आपल्याला साधी सर्दी नाहीये, ते स्वाईन फ्लू आहे, हे समजून घ्यायचं. आणि आता फरक दाखवला की सर्दी आणि फ्लू मध्ये कसा फरक आहे. ताप आला तर सर्दीमध्ये कसा क्वचित येतो, एखादा 2 दिवस येतो आणि मग चालला जातो. पण त्याच्यामध्ये कसं तो 100 ते 102 डिग्री पर्यंत असतो आणि थोडा एक म्हणजे 3-4 दिवस पर्यंत राहतो. त्यासाठी दुसरं पाहिलं आपण डोकेदुखी, तर हे पण एखाद्या वेळेस सर्दीमध्ये पाहिलं, एखाद्या वेळेस आपल्याला एखाद्या दिवशी डोकं दुखतं. पण त्याच्यामध्ये काय ते नेहमी म्हणजे कंटिन्यू 7 दिवसाचा स्पॅन आहे ना, त्याच्यामध्ये पूर्ण दुखत राहतं. तसंच अंगदुखीबद्दल तसंच आहे, थकवा, अशक्तपणा ते पण तसंच. म्हणजे ते किती पण 1-2 दिवसासाठी असतं, पण याच्यामध्ये कसं तो कंटिन्यू ते सगळं होत आहे. तसंच अति थकवा किंवा छातीत दुखणे, तुम्हाला तो बाईचा फोटो दाखवला होता तो छातीत दुखण्याचा, बरोबर आहे. तर तसं काही होत असेल तर आता आपल्याला सपोज एवढं माहित पडलं की स्वाईन फ्लू होते कुठे, बरोबर आहे. आता याची लक्षणं पण माहिती पडली, पण आता स्वाईन फ्लू आपल्याला स्वाईन फ्लू नाही झाला पाहिजे किंवा आपण स्वाईन फ्लूचे म्हणजे कसं रोखता येईल त्यासाठी आपण काय केलं पाहिजे. तर त्यासाठी आता तुम्ही चित्र पाहत असाल, त्यांनी मास्क घातला, बरोबर आहे. हा म्हणजे एक शिंका करता त्यांनी तो रुमाल किंवा टिश्यू वगैरे झाकल्या. तिसरं त्याला ते हात धुणे. तर तेच सांगितलं की जेव्हा आपण मी तुम्हाला काय म्हटलं, इथे जर कोणी शिंकलं असेल आणि यांनी हात लावला, त्याच्या पोटात ते जर्म्स जाईल ना, तर जर यांनी ते काही खायच्या पहिले किंवा डोळ्याला वगैरे हात लावायच्या पहिले जर हात धुवून घेतले तर ते जर्म्स पाण्यासोबत निघून जाईल. मग नंतर हात सुरक्षित झाला ना. मग तसंच आपण कुठे पण म्हणजे कुठे आपण एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये गेलो किंवा असं वाटलं की कोणी ते खोकला वगैरे करत आहे, तर तशा वेळेस आपण काही खायच्या पहिले किंवा आपले डोळे किंवा टोन याच्याने कसं होते, जेव्हा ते जर्म्स आहेत आपल्या बॉडीमध्ये जातात ना आणि ते अंदर जातात, म्हणून कधी पण त्याच्या पहिले काही खाण्याला झाले की काही डोळ्यात वगैरे हात धुवून घ्यायचे. तसंच आपले डोके, नाक, तोंड यांना सतत हात लावू नये. याचं कारण म्हणजे तेच ना, जर ते जर्म्स हाताला असतात आपल्याला दिसत नाही पहिले, मग हे आपल्या बॉडीमध्ये नाही गेले पाहिजे, म्हणून सतत ते हात नाही लावायचं. तोंड आणि नाक पूर्ण झाकून वापर करावा, तेव्हा दाखवलंय तसं. कारण की आता प्रत्येकदा असं हाताने जसं नाही ना, कोणी इथे खोकलं तर ते हवेमध्ये पण म्हणजे पसरून जातात, तर मग ते आपल्या नाकातून आपल्या बॉडीमध्ये जाईल. म्हणून तसं नाही झालं पाहिजे. म्हणून एक तर आपण मास्क यूज करू शकतो. जर मास्क नसेल तर आपण आपला रुमाल असते ना, त्याचा पण यूज करू शकतो. त्याला असं लावून किंवा आपण कुठे क्लासमध्ये तर आपण कधी असं बसत नाही, पण आपण गरजेच्या ठिकाणी गेलो किंवा बस स्टेशनला किंवा रेल्वे स्टेशनला किंवा कोणत्या मॉलमध्ये किंवा काही घ्यायसाठी, तर तिथे या गोष्टीचा वापर करायचा. कारण की तिथे आपल्याला आपण प्रत्येकाकडे लक्ष देत थोडी जातो की कुणाला कुठला आहे काय आहे. मग तिथे तर आपण आपल्या शेतात राहतो, म्हणून तशा वेळेस आपण असं प्रिकॉशन घ्यायची. आता हे मास्क घेताना आणि तुम्ही म्हणजे आता तुम्ही आता जेवण केलं, बरोबर आहे, पण जेवण करण्याच्या पहिले किती जणांनी हात धुतले? नाही धुतले ना. तर मग आता सर सपोज कोणाला स्वाईन फ्लू असतात तर तो आपल्या जर्म्स आपल्या बॉडीमध्ये जाईल ना, म्हणून काही पण खाण्याच्या पहिले असं हात धुवून घ्यायचं. पाणी कुठे तर आपल्याजवळ स्वतःहून पाणी कुठे ना कुठे पाणी भेटते पहिले, म्हणून काही पण खाण्याच्या पहिले हात धुवून घ्यायचे. ठीक आहे, समजलं. तसं चित्र आहे, म्हणजे हेच तुमच्यासारखे शाळेतलेच विद्यार्थी आहे. मग आता अशा काही गोष्टी आहेत जे आपण स्वतः पाळू शकतो. ते म्हणजे कसं की आपण नाकातोंडावर मास्क जर नाही भेटला तर रुमाल पण लावू शकतो. आपण म्हणजे आपण स्वतः औषध न घेता स्वतः एक उपचार त्याच्यावरचा. नंतर घरात आता कसं मी हात धुणं म्हटलं, तसंच आपल्या नुसतं हाताला जर्म्स लागणार असं नाही ना, बॉडीला पण लागू शकते, कुठे पायाला लागू शकते, कुठे चेहऱ्याला पण लागू शकते. म्हणून आपण सतत घरी गेल्यावर आपण स्वच्छ पाण्याने आंघोळ केली पाहिजे आणि हातपाय पण धुतले पाहिजे आणि स्वच्छ पाण्याने साबणने धुतले पाहिजे. त्यानंतर तसंच आता तुम्हाला एक म्हणजे कसं की एखाद्याला जखम झाली, बरोबर. तर मला सपोज जखम झाली, 2 दिवस ते जखम होती. नंतर काय झालं, मला वापस इथे जखम लागली, तर काय इथे जखम वाढणार ना, आणि वापस जखम लागली तर वाढत जाईल ना. तसं म्हणजे कसं, पहिले माझ्यामध्ये कोणता तरी रोग होता आणि तो रोग अजून जर त्याच्यावर कोणीतरी बाहेरून काहीतरी अजून त्याच्यावर म्हणजे काहीतरी लागलं तर तो रोग अजून वाढेल ना. तसंच तुमच्यामध्ये जर कोणता रोग असेल आणि हा स्वाईन फ्लूचे जे जर्म्सचा आजार गेले, तर त्याचा कसा तो त्याची जे वाढण्याची प्रक्रिया आहे ते जास्त प्रमाणात आहे. म्हणून ते म्हणते की आपल्या शरीराचा प्रतिकार शक्ती वाढणारे पदार्थ खा. म्हणजे कसं आपण म्हणजे आपल्याला शक्ती भेटेल की त्याच्या अगेन्स्ट फाईट करते असे आपण पदार्थ खाल्ले पाहिजे आपल्या शरीरात. आणि आपण तुम्हाला म्हटलं की गरजेच्या ठिकाणी जाणे टाळावं किंवा बाहेर जाणं. आता सध्या म्हणजे साथ सुरू आहे म्हणून आपण हे गोष्टी टाळल्या पाहिजे. आणि याचा अजून काय इमेजेस पहा. आता आपण जर आपली थोडीशी तब्येत खराब आहे तर आपण चांगले व्हेजिटेबल्स किंवा फ्रुट्स खाल्ले पाहिजे, त्याचसोबत पौष्टिक आहार घेतला पाहिजे की ज्यामुळे आपण स्ट्रॉंग होऊ.
म्हणजे आता असे खूप साऱ्या खूपदा होते की आपण सर्दी वगैरे झाली तर आपण औषध घेतो का, खूप कमीदा घेतो, म्हणजे एकदम वाढली तरच घेतो ना. मग ते आपोआप कसं काय होते, तर ते प्रतिकार शक्ती असते आपल्या बॉडीमध्ये, त्याच्या विरुद्ध ते लढते. आणि हे येते कशी, तर हे आपण चांगलं जर जेवलो खाल्लं पिल्लं तर त्यामुळे ते शक्ती येते. म्हणून अशा वेळेस आपण चांगलं अजून आपल्या खाण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर मग जेवण करणं आणि त्यासोबत एक व्यायाम करणं हे पण त्याच्यावरचा उपाय आहे, की व्यायामने आपण कसं तंदुरुस्त राहतो ना त्यासाठी. नंतर होतं की आता फ्लूची लागण झाल्यास, आता सपोज असं होऊ शकते की आता आपल्याला आपल्याला लक्षणं दिसली, पण आता जर आपल्याला फ्लू झालं तर मग काय करायचं. आता आपल्याला फ्लू झालं बरोबर आहे, तर आपण काही औषधी वगैरे घेऊ, पण आपल्यामुळे दुसऱ्याला झालं पाहिजे हे तर आपल्याला म्हणजे वाटतं ना, की आपण बिमार असं वाटते की दुसरा पण आपल्यासोबत बिमार झाला पाहिजे, असं नाही वाटत ना. तर त्यासाठी मग जर आता आपल्याला स्वाईन फ्लू झाला तर आपण कोणते दक्षता घ्यावी, त्यासाठी मग आपण पण मास्क लावायचा, की ज्यामुळे जर आपण खोकला करून ते स्प्रेड नाही झाला पाहिजे. त्याचसोबत फ्लू सारखी जर म्हणजे जर त्याचं कसं असते, जो आता कफ आहे त्याचं कसं, जेव्हा कफ होते तो आपल्याला नुकतं जाणवते. पण स्वाईन फ्लू असं आहे की स्वाईन फ्लू होण्याच्या एक दिवस अगोदर त्याचे आपल्याला लक्षणं दिसू लागतात, आणि स्वाईन फ्लूचे जर्म्स मेल्यावर पण एक दिवसापर्यंत लक्षणं असतात. म्हणून ते सांगतात की फ्लू सारखी लक्षणे दिसू लागल्यावर 7 दिवस किंवा लक्षणे गायब होण्याच्या 24 तासापर्यंत घरात थांबा. म्हणजे आपल्याला स्वाईन फ्लू झाला तर तो स्वाईन फ्लू निघून पण गेला, म्हणजे आपण त्याच्या औषधे घेऊन तो संपला, पण तरी आपण 24 तास ते वापस बाहेर निघायचं नाही, कारण की ते लक्षणं आपल्यामध्ये असतात, त्याचे जर्म्स ते आपल्या बॉडीमध्ये असतात. आणि आपण डॉक्टरच्या म्हणता की तुम्ही मास्क पेक्षा जर रुमाल पण यूज केला तरी काही म्हणजे ते पण चांगलं असतं. आणि फ्लू सारखी लक्षणे गरजेच्या ठिकाणी मास्क हात रुमाल वापर करावा. मी सांगितलंच तुम्हाला की गर्दी वगैरे असेल तिथे मास्क आणि हात रुमाल यूज करावा. आता स्वाईन फ्लूवर एखाद्या झाला त्यांनी दुसऱ्याला होऊ नये यासाठी मी तुम्हाला सांगितलं. पण आता जर आपल्याला झाला तर याच्यावर आपण औषधं कोणती घ्यायची, तर आता 2 औषधे आली आहेत. एक म्हणजे टॉमीफ्लू, दुसरं आहे विलेझा. तर जर स्वाईन फ्लूचा जो प्रकोप असतो ना, तो जर जास्त दिवसपर्यंत झाला तर त्याचं आता म्हटलं ना, जखम लागली तर वाढतेच ना जखम. तसं जर स्वाईन फ्लू वाढत गेला तर तो टॉमीफ्लू होतो. म्हणून त्याच्यावरचे औषध आहेत 2 आहेत. त्याचं नाव आहे टॉमीफ्लू आणि विलेझा. काय नाव आहे, टॉमीफ्लू आणि विलेझा. तर हे 2 औषधी असतात, आणि या 2 औषधी पण थोड्या वेगळ्या आहेत. ते कसं सांगतात की जर लक्षणे दिसले आणि आपण हे कसं असतं की आपल्याला लक्षणे दिसू लागलं की आपल्याला 5-6 दिवसपर्यंत सतत ते लक्षण दिसत लागलं, तर मग आपल्याला ते औषधी आहे ना, दोन टॉमीफ्लू गेलं ते 48 तासाच्या अंतर घ्यावं लागतं, की ज्यामुळे आपण त्याला थांबू शकतो, नाही तर तो अजून वाढत जातो. आणि हा टॉमीफ्लू आणि विलेझाचा जो फरक कसा, की जे टॉमीफ्लू आहे ना, तो 1 वर्षाच्या अधिक म्हणजे 1 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना दिला जातो, आणि जो विलेझा आहे हा 7 वर्षाच्या वयाच्या मोठ्या मुलांना किंवा जेवढे काही पर्सन असेल त्यांना दिला जातो. म्हणजे काय झालं, याच्यावर असं लक्षात येतं की हा टॉमीफ्लू सगळ्यांसाठी आहे, पण विलेझा हा फक्त 7वी वर्षाच्या म्हणजे 7 वर्षाच्या पुढील पोरांसाठी आहे. म्हणजे कसं की 1ली ते 7वी पर्यंत आपल्याला विलेझा देता येत नाही. म्हणजे हा विलेझा हा स्ट्रॉंग औषध आहे, म्हणून आपण स्वतःहून म्हणजे कोणती औषध घ्यायची नाही जोपर्यंत डॉक्टर सांगत नाही. त्यांनी म्हटलं टॉमीफ्लू घेऊ, मग नाही आपण म्हणून नाही, विलेझा स्ट्रॉंग आहे असं नाही करायचं. ते त्यांच्या हिशोबात देतात, आपल्याला याच्याबद्दल एवढं माहिती नसतं. म्हणून फक्त 2 औषधी आहे, पण कसं घ्यायचं काय घ्यायचं दोनामधला फरक समजला. लहान मुलगा वगैरे असेल तर त्याला विलेझा देता येणार नाही, त्याला टॉमीफ्लू औषध द्यावं लागेल. ठीक आहे. आता बरंच आता तुम्ही किती जणांनी ऐकलं की स्वाईन फ्लू मुळे खूप लोक मरण पावले, किती जणांनी ऐकलं ना. पण असं काही म्हणजे त्याच्याबद्दल आपले गैरसमज किंवा समज असे आहेत, ते म्हणजे स्वाईन फ्लू हा हानिकारक आहे का. तर मी तुम्हाला म्हटलं ना, तो एक काय आहे, एक फ्लू आहे साधा, कफ सर्दी पडता, पण तो कसा वाढत गेला तर तो स्वाईन फ्लू मध्ये कन्वर्ट होतो. तर स्वाईन फ्लू हानिकारक आहे का, तर डॉक्टर म्हणतात नाही आहे. पण याचं म्हणजे हा स्वाईन फ्लू हा सामान्य आजार असून तो सर्वसामान्य फ्लू सारखाच आहे. तो एक सर्वसामान्य फ्लू सारखाच आहे, म्हणजे घाबरण्याची काही गरज नाही. जर तुम्ही वेळीच योग्य उपचार घेतला आणि अतिदक्षता विभाग राहून काळजी घेतली तर आजारापासून तुम्ही बरे होऊ शकता. तुम्हाला लक्षणे दिसू लागल्या तर तुम्ही तेव्हा जर औषध घेतलं त्यापासून तुम्ही बरे होऊ शकता. आणि गैरसमज कसं आहे की बरेचसे लोक स्वाईन फ्लू मुळे मरतात, असं काहीच नाही. आता मरणारे लोक कोणते असतात की त्यांना पहिलेपासून आजार असेल, किंवा त्याला पहिल्यापासून डायबिटीज असेल, किंवा कोणता रोग झाला असेल, किंवा त्याला पहिल्यापासून कुठेतरी लागलं असेल, तर मग कसं म्हणजे जर त्याला तो अफेक्ट होईल ना, त्याला अजून त्रास होईल त्याचा, आणि अजून तो बिमार होत आहे, मग त्याच्यावर औषधी त्यांनी वेळेवर घेतली नाही त्यामुळे तो मरण पावला. म्हणजे फक्त स्वाईन फ्लू मुळे लोक
मरतात असं नाहीये. त्या स्वाईन फ्लू सोबत दुसरे पण काही रोग असतात त्याच्यामध्ये, त्यामुळे तो मरत पडतात. म्हणून स्वाईन फ्लू पासून भिण्याची अशी गरज नाहीये. पण आपण जर लक्षणे दिली तर त्याच्यावर आपण औषधी वगैरे घेणं हे आपलं म्हणजे चांगलं. आपण जर घेतलं तर आपण त्यातून बरं. आता हे म्हटलं की जेव्हा पण स्वाईन फ्लू दिसला पहिले औषधं घ्या. आणि म्हणजे असं तुम्ही वाट नका पाहत असो की आज चाललं जाईल, हे होऊन जाईल, हे होऊन जाईल. आणि पैशाची चिंता करायची गरज नाही की गव्हर्नमेंटमध्ये फ्री ऑफ कॉस्ट सगळं भेटत आहे. आणि एक सांगतो की तुम्ही स्वतः जाऊन डॉक्टर म्हणजे स्वतः मेडिकलमध्ये गेले की आम्हाला असं असं वाटत आहे, पण आम्हाला औषधी द्या किंवा तुम्हाला 2 औषधं सांगितली, टॉमी फ्लू आणि रिलेचा औषध द्या, असं करायचं नाही. आता मला पण 2 दिवस पहिले कफ होता. मी काल गेलो डॉक्टरला गेलो, त्यांनी मला साध्याची औषध दिली आणि आज मी बरं झालो. तर म्हणजे असं नाही की काही खोकला ताप झाला तर आपल्याला जर स्वाईन फ्लू झाला, तो साधा पण फ्लू शकतो. म्हणून जर आपण पहिले आपलं जे कन्सल्टंट डॉक्टर आहे म्हणजे आपण जे रेग्युलर डॉक्टर असतात त्यांच्याकडे जायचं, त्यांच्यापासून पहिले औषधे घ्यायची. आणि ते औषध घेतल्यावर सुद्धा आपण जर आपली तब्येत तशीच राहिली म्हणजे बिमारच राहिलो तर आपण मग मोठ्या डॉक्टरकडे किंवा आपण गव्हर्नमेंट हॉस्पिटल त्यांना सांगायचं की आम्हाला असं असं आहे आणि तेव्हा ते औषध देतो. आपल्या स्वतःच्या मनाने घ्यायचं नाही तर त्याचे अजून साईड इफेक्ट होतात. आणि असं होऊ शकतं की आपण औषधं घेतल्यामुळे कसं की आपल्यामध्ये आता कसं आपल्या कोणाकोणाला ते औषधं सूट नाही होत, त्याचा रेग्युलर होत म्हणून आपल्यामध्ये उदासीनता किंवा धडधड वाटणे किंवा भीती वाटणे, एकाग्रता कमी होणे, अशा उलट्या होणे, अशा आपल्याला म्हणजे त्याचा प्रभुदाव होऊ शकतो. तर म्हणून आता औषधं घेतल्यावर अजून घेण्याची गरज नाही की आता औषध घेतलं मला तर अजून काहीतरी त्रास होईल, असं काही नाही. त्या औषधं घेतल्याने होऊ शकतं. तसं आता जनरली तर आता स्वाईन फ्लूचं एवढं काही राहिलं नाही, कारण की उन्हाळा आला तसं ते असते कसं की वादळ वगैरे आलं ना तर तो जो रोग असतो तो अजून वाढला जातो. पण उष्णता आली तर तो आता रोग एवढा वाढणार नाही आहे. आता एवढी भिण्याची गरज नाही आहे. पण जर सपोज कोणी झालं किंवा कोणी आपल्या आजूबाजूला किंवा आपले मित्रमैत्रिणी किंवा घरचे लोक असे करत असतील म्हणजे त्यांना जर असे लक्षण दिसले तर आपण त्यांना सांगून आपण त्यांना त्वरित मेडिकलमध्ये किंवा आपण डॉक्टर जवळ घेऊन जातो की ज्यामुळे तो वाढणार नाही. ठीक आहे. आणि हे जे आता सांगितलं आहे सगळं स्वाईन फ्लू होतं. आणि तुम्हाला पण त्याच्याबद्दल प्रश्न विचारायचे किंवा स्वाईन फ्लू बद्दल किंवा दुसऱ्या पण कोणत्या रोगाबद्दल तुम्ही विचारू शकता. कोणाला आहे प्रश्न?